मंडळी, राम राम मंडळी, गुरुपौर्णिमा 2025च्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आपण आलो इथे शनिवार पेठमध्ये खूप प्राचीन स्वामी समर्थांचं मंदिर आहे। इथे स्वामी समर्थ 12 वर्ष राहिले होते, तेव्हा ते या ठिकाणी यायचे आणि याची खूप मोठी आख्यायिका आहे किंवा कथा आहे, पुन्हा सांगेन मी कधीतरी। आणि हे माझं आजोळपण आहे, इथे माझ्या मामाचा वाडा आहे पुढच्या गल्लीमध्ये, तर मी लहानपणापासून इकडे येते। गेल्या काही वर्षातच असं येणं झालं नाही लग्नानंतर, पण आज आवर्जून आलो आहे। नाशिकचे काका पण आले, शौरी आणि आम्ही सगळे आलो आहे। आणि खरं ना आज असं योगायोग आलं की मी माझ्या फ्रेंडच्या घरी पण गेले होते। तुम्ही मध्यंतरी भेटलाय त्याला व्हिडिओमध्ये, संदीपच्या घरी आणि वहिनीच्या घरी काका काकूंना भेटून आलो आणि जवळच ते मंदिर आहे, त्या मंदिरात पण आलो। अरे एवढे चला पटकन आपण दर्शन घेऊया। का नाहीये तर इथे ती अगदी प्राचीन आणि अद्भुत विहीर आहे। आता दिसत नाहीये अंधारात, हिला अजूनही जिवंत झराय पाणी आहे। दुष्काळी भागामध्ये त्या विहिरी बरोबर एक स्वामीचा चमत्कार घडलेला आहे, मी सांगेन पुन्हा। औदुंबराचं झाड, श्री स्वामी समर्थ, किती छान वाटते। तर आपण बाबाजी भट्ट यांच्या 5वी पिढी या पल्लवी जोशीताईंना भेटणार आहे आपण। नमस्ते ताई। तर या बाबाजी भट्ट यांच्या 5व्या पिढीतील पल्लवी जोशीताई आहेत आणि ते आता या आपल्या अगदी प्राचीन आणि दुर्मिळ स्वामी समर्थ मंदिर मंगळवेढा शनिवार पेठ याच्याबद्दल थोडी माहिती सांगतील। नमस्ते ताई, थोडक्यात आपल्या सगळ्या भक्तवर्गांना सांगा ना या मंदिराविषयी काही। स्वामी समर्थ जेव्हा कर्दळीवरातून आले होते त्यावेळेस मंगळवेढा येथे ते विचरण करत होते। 12 वर्ष स्वामींचे वास्तव्य मंगळवेढामध्ये होते। ते जंगलात जाऊन मंगळवेढ्यामध्ये गावामध्ये यायचे आणि त्यावेळेस एकदा त्यांना तहान लागली होती, तेव्हा माझ्या पणजी आजी सासूबाईकडे त्यांनी पाण्याची मागणी केली, तेव्हा पाणी नव्हते। तर स्वामींनी चमत्कार करून विहिरीला पाठीमागच्या पाणी आणलेले आहे, तिथे लघुशंका केली अशी बकरीमध्ये। आणि या ठिकाणी मंदिरामध्ये प्रसन्न असं वातावरण आणि श्री स्वामी समर्थ हे अशक्य ते करतील सहाय्यास, शक्य ते करतील सहाय्यास, असं घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हे जे स्वामींचं आहे तसंच काही घडतं। खरंच या ठिकाणी बरोबर भक्तांना जी इच्छा मनामध्ये असेल ते पूर्ण होतं असं वास्तव या ठिकाणी। तसंच या गाभाऱ्याच्या पाठीमागे एक विहीर आहे, ज्या वेळेला श्री स्वामी समर्थ या ठिकाणी वास्तव्याला होते त्यावेळेला एके दिवशी बघा त्या ठिकाणी पाणी नव्हतं आणि खरोखरच स्वामींनी त्या ठिकाणी लघुशंका केली, त्यावेळेला त्या विहिरीला भरपूर असं पाणी आज तागायत आहे। या मंदिरामध्ये या मंदिराचे मुख्य सौ पल्लवी चंद्रकांत जोशी हे मुख्य आहेत। ते नित्यनियमाप्रमाणे सकाळ संध्याकाळी या ठिकाणी
आरती पूजा पाठ सर्व काही करतात आणि मी कुमार पोष्टी सकाळ संध्याकाळी आरतीला मला सहभाग असतो आणि श्री स्वामी समर्थांची सेवा स्वामी माझ्याकडून घडवून देतात. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद दादा. आत्ताच आपण ना पल्लवी जोशीताईंकडून आणि कुमार दादांकडून इतकी सुंदर माहिती, दुर्लभ माहिती आपण स्वामी मंदिराबद्दल ऐकली, त्याबद्दल धन्यवाद बरं का. आणि खूप सुंदर पावित्र्य म्हणजे इतकं आहे की म्हणजे शब्दात सांगणं कठीण आहे. तर ज्यांना शक्य असेल अक्कलकोटला जेव्हा येताना तेव्हा सगळ्यांनी इकडे यावं असं मी आवर्जून विनंती करते सगळ्या भाविकांना. कारण इथं स्वामी म्हणजे स्वामींची जी ऊर्जा आहे, स्वामींची जी शक्ती आहे, तिचा अनुभव इथं सुद्धा तेवढाच मिळतो जेवढा अक्कलकोटला आहे. आणि मला हे खूप कौतुक वाटतं की माझे माहेरी हे देवस्थान आहे आणि त्याचा आज मी सगळ्यांना म्हणजे छोट्याशा व्हिडिओच्या माध्यमातून प्रसार करते. खरंच जेव्हा तुम्ही इथं याल तेव्हा तुम्हाला अनुभूती इथं आल्याशिवाय कळणार नाही आहे. श्री स्वामी समर्थ. चला व्हिडिओ आता थांबूयात. असाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये लवकरच भेटूयात. तर स्वामींचा आशीर्वाद तर सगळ्यांच्या पाठीशी आहे. स्वामी स्वतः म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तर तसंच ते प्रत्येक भक्तांच्या पाठीमागे संकटात उभे राहतात. आणि माझ्या तर गेल्या 4 पिढ्या स्वामींचे भक्तीमध्ये सगळ्यांनी जीवन हे घालवलेलं आहे, म्हणजे समर्पित केलं आहे. माझी बहीण, माझे काका, माझे आजोबा, आई सगळे स्वामी भक्त आहेत. त्याच्यामुळे ना सगळं म्हणजे घर आणि वातावरण स्वामीमय झालेलं आहे. आणि शिवाय माझं माहेरामध्ये इतकं सुंदर पवित्र स्थान आपल्याला लाभलेलं आहे, याचा मला खूप अभिमान वाटतो. तर एवढं बोलून मी आजचा माझा व्हिडिओ थांबवते. खरंच स्वामी भक्तांनी तर एकदा आवर्जून यावं असं शेवटी बोलून 2 शब्द थांबवते. श्री स्वामी समर्थ. तर हा QR कोड आहे बरं का. स्वामी सेवेसाठी काही मदत करायची असेल तर तुम्ही ह्याच्यावर करू शकता. अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद पालक मंगळवेढे निवास श्री स्वामी महाराज की जय. पल्लवीताईने इतका सुंदर असा नारळ दिलाय स्वामीच्या चरणावरती असलेला. तर थँक्यू बरं का. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. मी पल्लवी चंद्रकांत जोशी. मी बाबाजी भट्ट जोशी यांची 5व्या पिढीतील सून आहे. आता मी श्री स्वामी सेवा मठामध्ये करत आहे आणि त्याबरोबरच सामाजिक आणि मला एक विद्या म्हणजे पंचांग विद्या येते आहे. मी पंचांग बघते आणि कुंडली पण काढते. ज्यांना कोणाला काही प्रश्न असतील तर आपण या नंबरवर संपर्क साधावा. हा व्हॉट्सअप नंबर आहे माझा. छान छान करावे. धन्यवाद. चला येऊ का मी. चला सर. ओके.